स्टुडंट वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे. नवीन चॅप्टरचं नाव आहे बायोमॉलिक्युल्स. ओके, आणि या चॅप्टर्समध्ये सगळ्यात पहिला जो बायोमॉलिक्युल्स पाहणार आहे आपण, तर तो आहे बघा कार्बोहायड्रेट्स, ज्यांना आपण कर्बोदके असं सुद्धा म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ बेसिक 3 types of macromolecules which are polymers of simple subunit of monomers. बघा, सगळे सजीव जे तर सगळे सजीव हे 3 प्रकारचे मॅक्रोमॉलिक्यूलपासून तयार झालेले, आणि हे तिघा प्रकारचे जे मॅक्रोमॉलिक्यूल्स आहे तर ते मोनोमर्सपासून तयार झालेले. म्हणजे 3 प्रकारचे जे या ठिकाणी पॉलिमर्स आहे तर ते कशापासून तयार झालेले? मोनोमर्सपासून. लक्षात बघा, त्याच्यात असणारे पॉलिसॅकराइड असणारे, पेप्टाइड असणारे आणि एक असणारे बघा पॉलिन्यूक्लियोटाइड्स. ओके, तर हे 3 जे या ठिकाणी आपण म्हणणारे पॉलिमर्स आहेत, कोणकोणते सांगितले? पॉलिसॅकराइड, पेप्टाइड आणि पॉलिन्यूक्लियोटाइड्स. तर हे जे 3 पॉलिमर्स आहे तर हे कशापासून तयार झालेले? सिम्पल मोनोमर्सपासून तयार झालेले. याच्यामध्ये याच्यात पहिला जो पॉलिमर आहे बघा पॉलिसॅकराइड. तर पॉलिसॅकराइड हा मोनोसॅकराइडपासून तयार झालेला आहे, कार्बोहायड्रेटचाच प्रकार आहे हा. त्याच्यानंतर पॉलिपेप्टाइड हा जो पॉलिमर आहे तर हा पॉलिपेप्टाइड पॉलिमर अमिनो ॲसिडपासून तयार झालेला आहे. आणि पॉलिन्यूक्लियोटाइड हा जो पॉलिमर आहे तर हा पॉलिन्यूक्लियोटाइड्सपासून तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की सगळे सजीव ऑर्गॅनिझमचे, तर हे सगळे सजीव ऑर्गॅनिझम 3 प्रकारचे जे मॅक्रोमॉलिक्यूल आहे ज्यांना आपण पॉलिमर्स म्हणतोय, तर या 3 प्रकारच्या पॉलिमर्सपासून तयार झालेले, ज्याच्यात या ठिकाणी आपण सांगू शकतो पॉलिसॅकराइड असणारे, पॉलिपेप्टाइड असणारे आणि पॉलिन्यूक्लियोटाइड असणारे हे पॉलिमर्स आहे. लक्षात. आणि यांची सिंपल फॉर्म काय बघा? पॉलिसॅकराइडचा सिंपल फॉर्म आहे बघा मोनोसॅकराइड, पॉलिपेप्टाइडचा सिंपल फॉर्म आहे अमिनो ॲसिड, आणि पॉलिन्यूक्लियोटाइडचा सिंपल फॉर्म जो आहे तर तो आहे न्यूक्लियोटाइड्स. त्याच्यानंतर बघा, लिपिड्स आर वॉटर इनसोल्युबल अँड स्मॉल मॉलिक्यूल वेट कंपाऊंड ॲज कम्पेअर टू मॅक्रोमॉलिक्यूल. या ठिकाणी बघा, हे जे 3 प्रकारचे आपण मॉलिक्यूल्स पाहिले, पॉलिसॅकराइड, पॉलिपेप्टाइड आणि एक कोणता पाहिला आपण? पॉलिन्यूक्लियोटाइड्स. तर हे तिघे प्रकारचे हे जे 3 मॉलिक्यूल्स आहे, पॉलिमर्स आहे, तर हे काय आहेत? मॅक्रोमॉलिक्यूल आहे. पण लिपिड जो असतो, मेद म्हणतो आपण त्याला, तर मेद हा पाण्यामध्ये इनसोल्युबल असते. बघा, ऑइलमध्ये सोल्युबल झालेलं पाहिलं आहे का तुम्ही? नाही. कारण या ठिकाणी आपण म्हणत असतो की लिपिड हा मायक्रोमॉलिक्यूल आहे, आणि लिपिड मायक्रोमॉलिक्यूल असल्यामुळे त्याचा मॉलिक्युलर वेट जो आहे तर तो कमी असल्यामुळे वॉटरमध्ये ते सोल्युबल होत नाही. ओके, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे बायोमॉलिक्यूल्स आहे विद्यार्थ्यांनो, तर या वेगवेगळ्या प्रकारच्या बायोमॉलिक्यूलच्या बाबतीत थोडंसं आपण चार्टनुसार इंट्रोडक्शन बघणार आहे. तर बघा, बायोमॉलिक्यूल्स 2 प्रकारचे असतात, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे ज्यांना आपण सेंद्रिय म्हणतो, आणि इनऑर्गॅनिक म्हणजे ज्यांना आपण म्हणणारे असेंद्रिय. ओके, आता नावातच अर्थ या ठिकाणी बघा बायोमॉलिक्यूल्स. बायोमॉलिक्यूल्स म्हणजे काय? जे मॉलिक्यूल्स सजीवांपासून तयार होत असतात, जे मॉलिक्यूल्स सजीवांपासून तयार होतात त्यांना कोणते मॉलिक्यूल्स म्हणतात? बायोमॉलिक्यूल्स. ओके, तर या ठिकाणी बघा, पहिला घटक आपण बघणारे ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल्स कोणकोणते? तर या ठिकाणी ऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल्सला 2 ग्रुपमध्ये क्लासिफाईड करण्यात आले, मॅक्रोमॉलिक्यूल, मायक्रोमॉलिक्यूल. आता तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं मी बघा, पॉलिसॅकराइड असेल, पॉलिपेप्टाइड असेल किंवा पॉलिन्यूक्लियोटाइड असेल, हे काय आहेत? मॅक्रोमॉलिक्यूल. आणि लिपिड किंवा ऑइल्स वगैरे असेल तर हे काय असणार आहे? मायक्रोमॉलिक्यूल, जे पाण्यामध्ये इनसोल्युबल असतात. आणि मॅक्रोमॉलिक्यूल जे तर ते पाण्यामध्ये काही सोल्युबल आहेत, काही इनसोल्युबल आहेत. तर बघा, मॅक्रोमॉलिक्यूलमध्ये पहिला घटक असणारे बघा पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइडमध्ये सिंपल शुगर येत असते. पॉलिपेप्टाइडच्या बाबतीत जर बघितलं तर अमिनो ॲसिड आहे त्याचा सिंपल फॉर्म, आणि पॉलिन्यूक्लियोटाइड जो आहे तर त्याचा सिंपल फॉर्म काय आहे? न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड्स म्हणजे ज्याच्यामध्ये RNA, DNA घटक येत असतात. ॲडेनिन, गुनिन, सायटोसिन, युरेसिल, थायमिन हे सगळे घटक काय आहेत? न्यूक्लियोटाइड्स आहेत. ओके, तर हे काय पाहिले आपण? मॅक्रोमॉलिक्यूल. आता मायक्रोमॉलिक्यूल काय आहेत बघा? लिपिड्स असतात. लिपिड्स पुन्हा 2 प्रकारमध्ये विभागले गेलेले, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल. त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड पुन्हा 2 प्रकारे या ठिकाणी विभागले गेले, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. ओके, आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स हा या ठिकाणी मॅक्रोमॉलिक्यूलमधला दुसरा घटक आहे, ज्याच्यामध्ये अल्कलॉइड येतात. त्याच्यानंतर फेनोलिक्स येत असते. त्याच्यानंतर
टेरफेनॉइड असेल, इसेन्शियल ऑइल्स असतील, टॉक्झिन्स असेल, लेक्टिन्स असेल, तर हे सगळे घटक कशात येत असतात? सेकंडरी मेटाबोलाइट्समध्ये येत असतात. ओके, हे झाले ऑर्गॅनिक मॉलिक्यूलच्या बाबतीत, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं सिंपल शुगर असेल, अमिनो ॲसिड असेल, न्यूक्लियोटाईड असणार, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असेल, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असेल, इसेन्शियल ऑइल असेल, टॉक्झिन असेल, फेनोक्लिक्स असेल किंवा अल्कलॉइड असेल, हे सगळे घटक ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समध्ये येत असतात. आलं लक्षात? आणि कोणते ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत? हे मायक्रो. ओके, आता इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय या ठिकाणी बायोमॉलिक्युल्स कोणते? तर या ठिकाणी बघा, असेंद्रिय बायोमॉलिक्युल्स पुन्हा 3 भागांमध्ये विभागले गेलेले. प्राईम एलिमेंट आहे, मॅक्रा एलिमेंट आहे आणि ट्रेस एलिमेंट आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा प्राईम एलिमेंट जे तर त्याच्यामध्ये कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, जे वॉटर किंवा एअरमध्ये प्रेझेंट असतात. हे काय आहेत? प्राईम एलिमेंट्स आहे. मॅक्रा एलिमेंटच्या बाबतीत जर बघितलं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, हे काय असणारे मॅक्रा एलिमेंट आहेत. आणि ट्रेस एलिमेंट जे तर त्याच्यामध्ये बोरॉन असेल, क्लोराईड असेल, झिंक असेल, कॉपर, आयर्न, सोडियम, त्याच्यानंतर मेलेब्डिनम, त्याच्यानंतर निकेल, सिलिकॉन आणि कोबाल्ट, असे हे वेगवेगळे जे एलिमेंट्स आहे यांना ट्रेस एलिमेंट म्हणतात. आणि हे सगळे घटक इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्समध्ये येत असतात. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये जो क्वेश्चन विचारला जात असेल, नीड बेस असेल किंवा तुमचा थेरी बेस असणार आहे, तर तो जनरली बायोमॉलिक्युल्स कार्बोहायड्रेटवर विचारला जाऊ शकतो, प्रोटीन्सवर विचारला जाऊ शकतो, न्यूक्लिक ॲसिडवर विचारला जाऊ शकतो, लिपिडवर विचारला जाऊ शकतो. ओके, हे जे मेन घटक आहे किंवा व्हायटामिन्स असतील त्यांच्यावर विचारला जाऊ शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहे आणि त्यांच्यावर तुमचा जो क्वेश्चन आहे तर तो जास्त करून विचारला जात असतो. एक क्वेश्चन नीटला कंपल्सरी असतो 100%. आलं लक्षात? तर या ठिकाणी आपण छोटासा एक बायोमॉलिक्युलचा चार्ट होता, ज्याच्यात ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक प्रकारचे जे बायोमॉलिक्युल्स आहे ते दिलेले होते. याच्यामध्ये तुम्हाला काही वेळेस क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो ऑड वनचा क्वेश्चन कसा पडू शकतो बघा. 3 ऑप्शन ऑर्गॅनिक मॉलिक्युलचे पडतील आणि एक ऑप्शन इनऑर्गॅनिक मॉलिक्युलचा पडेल. किंवा तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन मॅक्रा मॉलिक्युलचे असणार आणि एक ऑप्शन मायक्रो मॉलिक्युलचा असणार. किंवा 3 ऑप्शन मायक्रो मॉलिक्युलचे असणार, एक ऑप्शन मॅक्रो मॉलिक्युलचा. वेगळा शब्द ओळखावा लागत असतो आपल्याला, त्याच्यामुळे हा चार्ट जो येतो तो थोडासा व्यवस्थित रीड करून घ्यायचा. So without wasting our time, let we start first biomolecule, that is carbohydrate. बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, पहिला जो बायोमॉलिक्युल्स या ठिकाणी आपण पाहणार आहे बायोमॉलिक्युल्स या युनिटमध्ये, तर तो आहे बघा कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट म्हणजे ज्यांना आपण कर्बोदके म्हणत असतो. कर्बोदके हे बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. आपल्याला माहीत आहे, शरीराची नियमित वाढ होण्यासाठी कर्बोदकांची शरीराला आवश्यकता असते. आणि कर्बोदकांचे सोर्स जर बघितले आपण, तर या ठिकाणी आपण सांगू शकतो शुगर असेल, नॅचरल शुगर, ज्याच्यामध्ये मिल्क येणारे, फ्रूट्स येणार, काही हनी येणार किंवा केक्स असेल किंवा ड्रिंक्स असेल समजा, तर यांच्यामध्ये या ठिकाणी आपण म्हणणारे सिंपल कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर या ठिकाणी राईस असेल, ऑट असेल, ब्रीड असेल किंवा पोटॅटोज असतील, त्याच्यानंतर बीन्स असतील किंवा ग्रेन्स असतील, तर यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स असतात. त्याच्यानंतर फायबरच्या बाबतीत जर बघितलं आपण, ब्राऊन राईस असेल किंवा होल ग्रेन्स असेल किंवा या ठिकाणी बार्ली असेल, फ्रूट्स असतील किंवा व्हेजिटेबल्स असतील, तर या सगळ्या घटकांमध्ये या ठिकाणी कर्बोदके जे तर ते मुबलक प्रमाणात असतात. आणि हे कर्बोदके शरीराची नियमित वाढ घडवून आणत असतात. स्रोत काय काय सांगितले बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. मिल्क, ऑरेंज, हनी, त्याच्यानंतर केक, ड्रिंक, त्याच्यानंतर ओट्स असेल, वटाणा असेल ज्याला बीन म्हणतो आपण, त्याच्यानंतर बार्ली असेल, त्याच्यानंतर ब्रेड असेल, मेज असेल, पोटॅटो असेल किंवा ओट्स असणारे, फ्रूट्स असणारे वेगवेगळे किंवा व्हेजिटेबल्स असणारे, तर या सगळ्या घटकांमध्ये काय आढळून येत असते? कार्बोहायड्रेट. याच्यात सगळ्यात मेन स्रोत जो आहे कार्बोहायड्रेटचा, तर तो आपण म्हणत असतो तृणधान्य. तृणधान्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट जे तर त्याचं प्रमाण आढळून येत असते. ओके, तर हे होते स्रोत. बघा विद्यार्थ्यांनो, व्यवस्थित लक्षात घ्या. कार्बोहायड्रेट जे तर कार्बोहायड्रेट या शब्दाचा जो अर्थ आहे तर तो हायड्रेट्स ऑफ कार्बन असा सुद्धा होत असतो. यांना सॅकराइड पण म्हणतात. सॅकराइड म्हणजे शुगर
आणि हे जे बायोमॉलिक्युल्स आहे म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहे, तर हे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन या 3 महत्त्वाच्या एलिमेंट्सपासून तयार झालेले. यांचा एम्पेरिकल फॉर्म्युला आहे बघा CxH2OY. ओके, फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी कार्बोहायड्रेटचा? CxH2OY हा या ठिकाणी आपण म्हणणारे कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे. दे कंटेन हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन अ सेम रेशो ॲज इन वॉटर. या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला? कार्बोहायड्रेटमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचं प्रमाण जसं पाण्यामध्ये असते तेच प्रमाण या ठिकाणी कार्बोहायड्रेट्समध्ये सुद्धा बघायला भेटत असते. आणि प्रमाण किती असते? 2:1. बघा, कार्बोहायड्रेट कॅन ब्रोकन डाऊन टू रिलीज एनर्जी. ज्यावेळेस कार्बोहायड्रेट ब्रोकन डाऊन होत असतात, ब्रेक होत असतात, त्यावेळेस त्यांच्यापासून काय रिलीज होत असते? एनर्जी रिलीज होत असते. आता हे कशा प्रकारे बघा, सिम्पली तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आपण चपाती खाल्ली, चपाती खाल्ल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजे चपाती जी तर ती या ठिकाणी कॉम्प्लेक्स मॉलिक्युलच्या स्वरूपात असणारे, ती ब्रेक झाल्यानंतर तिचं सिम्पल फॉर्ममध्ये रूपांतर होईल. ज्यावेळेस ब्रेकडाऊन होणार आहे त्यावेळेस ऑक्सिजन हा कंझ्युम केला जात असतो आणि ऑक्सिजन कंझ्युम केल्यामुळे एनर्जी जी तर ती लिबरेट होत असते. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बेस्ड ऑन नंबर ऑफ शुगर युनिट्स, कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स, नेमली मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड अँड पॉलिसॅक्राइड. बघा, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. शुगरच्या युनिटच्या नंबरवरनं कार्बोहायड्रेट जो आहे तर तो किती ग्रुपमध्ये क्लासिफाईड करण्यात आला आहे? 3 ग्रुपमध्ये क्लासिफाईड करण्यात आला आहे. पहिला ग्रुप आहे बघा मोनोसॅक्राइड, दुसरा ग्रुप आहे डायसॅक्राइड आणि तिसरा ग्रुप काय आहे? पॉलिसॅक्राइड. ओके, तर बघा या ठिकाणी जे 3 महत्त्वाचे शुगर युनिटचे ग्रुप्स आहे नंबरवरनं, मोनो म्हणजे सिंगल जर समजा या ठिकाणी आपण म्हणणारे मॉलिक्युल्स असेल तर त्याला मोनोसॅक्राइड म्हणणारे. 2 या ठिकाणी सॅक्राइड मॉलिक्यूल असतील, डायसॅक्राइड म्हणणारे. आणि 2पेक्षा जास्त या ठिकाणी जर समजा सॅक्राइड मॉलिक्यूल असतील तर त्याला आपण काय म्हणणारे? पॉलिसॅक्राइड. चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी कार्बोहायड्रेट जे तर कार्बोहायड्रेटचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे. आणि हा जो चार्ट आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, IMP चार्ट आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, तर आपण या ठिकाणी काय सांगितलं? कार्बोहायड्रेट जे तर ते किती ग्रुपमध्ये क्लासिफाईड करण्यात आलेत? 3 ग्रुपमध्ये, मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड, पॉलिसॅक्राइड. ओके, पहिला घटक बघू आपण मोनोसॅक्राइड. तर मोनोसॅक्राइड म्हणजे काय? सिंपल शुगरच्या बाबतीत जर बघितलं आपण तर या ठिकाणी जवळपास 5 प्रकारच्या सिंपल शुगर दिलेले आहे तुम्हाला या चार्टमध्ये. ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्झोज आणि हेप्टोज. ओके, या ठिकाणी यांच्यामध्ये कार्बनचा जो नंबर आहे तर त्या कार्बनचा नंबरवरनं हे क्लासिफिकेशन करण्यात आलं आहे. ट्रायोज म्हणजे 3 कार्बन असलेला कंपाऊंड ज्याच्यामध्ये ग्लिसरअल्डिहाइड येत असतो. आलं लक्षात? 3 कार्बन असलेला जो कंपाऊंड आहे तर तो कोणता आहे? ग्लिसरअल्डिहाइड. त्याच्यानंतर 4 कार्बन या ठिकाणी असलेला जो कंपाऊंड आहे तर तो काय आहे? टेट्रोज, ज्याच्यामध्ये उदाहरण दिलेले आहे तुम्हाला बघा एरिथ्रोज. ओके, त्यानंतर 5 कार्बन असलेला कंपाऊंड जो आहे ज्याला आपण पेंटोज म्हणत असतो त्याचं उदाहरण आहे बघा रायबोज. आणि रायबोज जो आहे, रायबोज शुगर जी तर ती कशामध्ये आढळून येत असते? RNA आणि DNA मध्ये असते. RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि DNA म्हणजे काय? डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, त्यानंतर 6 कार्बन असलेला जो कंपाऊंड आहे कार्बनचा ज्याला हेक्झोज म्हणतात आणि त्याचं उदाहरण आहे बघा ग्लुकोज. त्याच्यानंतर ब्लड शुगर असणारे, त्याच्यानंतर फ्रुक्टोज जिला आपण फ्रूट शुगर म्हणतो, गॅलेक्टोज असणारे जो लॅक्टोजचा प्रोडक्ट आहे. तर हे वेगवेगळे घटक जे तर यांच्यामध्ये किती कार्बन असतात? 6 कार्बन असलेले जे कंपाऊंड असतात तर त्यांना काय म्हणतात? हेक्झोज. 4 कार्बन असलेले कंपाऊंडला काय म्हणणार? टेट्रोज. 3 कार्बन असलेले कंपाऊंडला काय म्हणणार? ट्रायोज. आणि 5 कार्बन असलेले कंपाऊंडला काय म्हणणार? पेंटॉज. ओके, आणि 7 कार्बन असलेले कंपाऊंडला काय म्हणणार? हेप्टोज. हेप्टोजचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला सुडो हेप्टुलेज. कोणतं उदाहरण दिलेले? सुडो हेप्टुलेज. लक्षात बघा, आता व्यवस्थित एकदा सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. ट्रायोजचं उदाहरण काय आहे? ग्लिसरअल्डिहाइड, ज्याच्यामध्ये 3 कार्बन असणार आहे. ओके, टेट्रोजचं उदाहरण काय आहे? इरिथ्रोज, ज्याच्यामध्ये किती कार्बन असणार? 4. पेंटोजचं उदाहरण कोणतं दिलेलं आहे तुम्हाला? रायबोज. रायबोजमध्ये किती कार्बन असणार? 5. हेक्झोजचं उदाहरण कोणतं दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी? ग्लुकोज असेल, ब्लड शुगर असेल, फ्रुक्टोज असेल, गॅलेक्टोज असतील तर यांच्यामध्ये किती कार्बन असणार? 6. आणि 7 कार्बन असलेला जो कंपाऊंड आहे किंवा मोनोसॅक्राइड आहे तर तो काय आहे? सुडो हेप्टुलेज. लक्षात? आणि 7 कार्बन असलेल्या कंपाऊंडला काय म्हणणार? हेप्टोज. काय म्हणतात? हेप्टोज. ओके, तर हे कशावरनं सांगितले आपण? यांच्यामध्ये असलेले कार्बनच्या संख्येवरनं. 3 कार्बन असेल ट्रायोज, 4 कार्बन असेल टेट्रोज, 5 कार्बन असेल पेंटोज, 6 कार्बन असेल
हेक्झोज आणि 7 कार्बन असेल तर हेप्टोज. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा, हा चार्ट विचारला जात असतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे डायसॅकराइडचा, म्हणजे 2 मोनोसॅकराइड एकत्र येऊन जो मॉलिक्यूल तयार होत असतो त्याला म्हणतात डायसॅकराइड. डाय म्हणजे 2, सॅकराइड म्हणजे शुगर. ओके, त्याच्यातला पहिला घटक आहे बघा शुक्रोज, ज्याला आपण केन शुगर म्हणतो. ऊसाचा जो रस असतो त्याला काय म्हणतात, शुक्रोज किंवा केन शुगर. बघा, ज्यावेळेस केन शुगरचं हायड्रोलिसिस होत असते त्याच्यापासून 2 प्रोडक्ट तयार होत असतात, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. लक्षात, म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या 2 मॉलिक्यूलला एकत्रित केल्यानंतर कोणता मॉलिक्यूल तयार होतो, शुक्रोज. लक्षात. आणि शुक्रोजला या ठिकाणी आपण 2 वेगवेगळे मॉलिक्यूलसुद्धा करू शकतो, म्हणजे फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असे वेगवेगळे मॉलिक्यूल्स पण करू शकतो. केव्हा, ज्यावेळेस त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस घडून येईल त्यावेळेस. लॅक्टोज हा सुद्धा या ठिकाणी डायसॅकराइड मॉलिक्यूल आहे, मिल्क शुगर म्हणत असतो आपण. लॅक्टोजचं ज्यावेळेस हायड्रोलिसिस होत असते, म्हणजे लॅक्टोजचं मध्ये या ठिकाणी हायड्रोलिसिस प्रोसेस घडून आणणार आहेत आपण, त्यावेळेस लॅक्टोजचं कोणत्या मॉलिक्यूलमध्ये रूपांतर होते, ग्लुकोज आणि गॅलेक्टोज बनणे. लक्षात. बघा, ज्यावेळेस ग्लुकोज आणि गॅलेक्टोज हे एकत्र येतील तर कोणता मॉलिक्यूल तयार होईल, लॅक्टोज. आणि लॅक्टोजमध्ये हायड्रोलिसिस जर झालं तर काय तयार होणार, ग्लुकोज आणि गॅलेक्टोज. तिसरा डायसॅकराइड या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला माल्टोज. माल्ट शुगर म्हणतो आपण. ऊसाचे जे चिपाडे असतात, मडी म्हणतो आपण. लक्षात. तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी माल्ट शुगर प्रेझेंट असते आणि या माल्टोजचं ज्यावेळेस हायड्रोलिसिस घडून येत असते त्यावेळेस हा 2 मॉलिक्यूल्स शुगरचे तयार करत असतो. ग्लुकोज असे 2 मॉलिक्यूल्स या ठिकाणी तयार होत असतात. तुम्हाला बघा क्वेश्चन कसा विचारला जाईल, सुक्रोज इज अ प्रोडक्ट ऑफ. शुक्रोज इज अ प्रोडक्ट ऑफ. कोणाचा सुक्रोज प्रोडक्ट आहे या ठिकाणी, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा. किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल, ग्लुकोज अँड गॅलेक्टोज प्रोड्यूस. ग्लुकोज आणि गॅलेक्टोजपासून काय प्रोड्यूस होत असते, काय प्रोड्यूस होते, लॅक्टोज. लक्षात. त्याच्यानंतर माल्टोजपासून कोणते मॉलिक्यूल बाहेर पडतात ऑन हायड्रोलिसिस झाल्यानंतर माल्टोजपासून कोणते मॉलिक्यूल बाहेर पडतात, तर ग्लुकोज प्लस ग्लुकोज, म्हणजे 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल्स काय होणारे, बाहेर पडणारे. तर हे होतं या ठिकाणी डायसॅकराइडच्या बाबतीत. तिसरा प्रकार याच्यामध्ये दिलेला आहे बघा, पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड जे, तर यांना आपण असे म्हणू शकतो पॉलिमर्स ऑफ मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड जे, तर त्यांचे असंख्य स्वरूप ज्यावेळेस एकत्र येत असतात त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होत असतात, पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड पुन्हा 2 प्रकारचे, होमोपॉलिसॅकराइड, हेटेरोपॉलिसॅकराइड. होमो म्हणजे सेम, सारखे पॉलिसॅकराइड, वेगवेगळे पॉलिसॅकराइड. म्हणजे काय, ग्लुकोज असं या ठिकाणी एकाच प्रकारचा मॉलिक्यूल असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, होमोपॉलिसॅकराइड. लक्षात. ग्लुकोज, फ्रुक्टोज, शुक्रोज असे मिक्स स्वरूपाचे असतील तर त्यांना काय म्हणणार आपण, हेटेरोपॉलिसॅकराइड. ओके, तर होमोपॉलिसॅकराइडमध्ये या ठिकाणी आपण म्हणणार आहे पॉलिमर्स ऑफ 1 टाईप ऑफ मोनोसॅकराइड. होमोपॉलिसॅकराइड काय आहे की होमोपॉलिसॅकराइड हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये एकाच प्रकारचे मोनोमर्स येत असतात. कोणाचे, मोनोसॅकराइडचे. लक्षात. म्हणजे आपण म्हणणारे एकाच प्रकारचा जो मोनोसॅकराइड आहे, एकाच प्रकार म्हणजे ग्लुकोज समजा एकच प्रकारचा हा मोनोसॅकराइड आहे, तर याचे असंख्य काय येणार आहे, पॉलिसॅकराइड. म्हणजे ज्यावेळेस असंख्य ग्लुकोज एकत्र येतील त्यावेळेस काय तयार होणार, असंख्य ग्लुकोज, 100पेक्षा जास्त ग्लुकोज एकत्रित आले तर काय म्हणणार आपण, पॉलिसॅकराइड म्हणणार आहे त्याला. लक्षात. पण एकाच प्रकारचे मॉलिक्यूल, फक्त ग्लुकोज जे समजा, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, मोनोसॅकराइड. लक्षात. किंवा होमोपॉलिसॅकराइड. ओके, तर याच्यामध्ये बघा होमोपॉलिसॅकराइडमध्ये स्टार्च हे एक उदाहरण दिलेले, जे प्लांट जे वनस्पती जे आहेत तर त्या रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून त्याचं स्टोरिंग करत असतात. सेल्युलोज एक या ठिकाणी पुन्हा एक दुसरा होमोपॉलिसॅकराइड दिलेला आहे, जो वनस्पतींची पेशीभित्तिका तयार करत असतो. ग्लायकोजन हा सुद्धा या ठिकाणी आपण म्हणणारे रिझर्व्ह फूड मटेरियल आहे, जो ॲनिमल्समध्ये स्टोअर होत असतो. व्यवस्थित लक्षात ठेवा, वनस्पतींमध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल कोणता असतो, स्टार्च. ॲनिमलमध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल कोणता असतो, ग्लायकोजन. ओके, त्यानंतर हेटेरोपॉलिसॅकराइड जे, तर ते या ठिकाणी आपण म्हणणारे पॉलिमर्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ मोनोसॅकराइड. वेगवेगळ्या प्रकारचे मोनोसॅकराइड जे, तर याचे पॉलिमर्स ज्यावेळेस एकत्र येत असतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार आहे, हेटेरोपॉलिसॅकराइड. लक्षात. वेगवेगळ्या डिफरंट टाईपचे ज्यावेळेस मोनोसॅकराइडमध्ये वेगवेगळे पॉलिमर्स येत असतात त्यावेळेस त्याला आपण हेटेरोपॉलिसॅकराइड म्हणत असतो. आणि पॉलिमर्स ऑफ मोनोसॅकराइड किंवा एकाच प्रकारचे पॉलिमर्स मोनोसॅकराइडमध्ये येत असतील तेव्हा त्याला काय म्हणणार आहे, होमोपॉलिसॅकराइड. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिसॅकराइड जर समजा या ठिकाणी येत असतील एकत्र तर अशा वेळेस आपण त्याला काय म्हणणार, हेटेरोपॉलिसॅकराइड.
ओके. तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला हायल्युरोनिक ॲसिड. हायल्युरोनिक ॲसिड जे तर ते या ठिकाणी आपण म्हणत असतो जे एग्ज असते, फिमेलचं जे एग्स असते तर त्याच्या सरफेसवर आढळून येत असते हे हायल्युरोनिक ॲसिड. हा सुद्धा प्रकार या ठिकाणी पॉलिसॅकराइडमध्ये येत असतो. हेपॅरिन असेल, हे ब्लड क्लोटिंग फॅक्टर आहे हा. ब्लड ग्रुपिंग सबस्टन्स असणारे ते सुद्धा या ठिकाणी पॉलिसॅकराइडमध्ये येणारे. त्याच्यानंतर कॉन्ड्रेटिन सल्फेट असणारे हे सुद्धा कशात येणारे, पॉलिसॅकराइडमध्ये. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी चार्ट जो आहे कशाचा, कार्बोहायड्रेटचा, तर तो लिटरली या ठिकाणी इंट्रोड्यूस केला आहे, ज्याच्यात मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड काय आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेतलं आहे. लक्षात, व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल. चार्ट व्यवस्थित लक्षात घ्या. मोनोसॅकराइडमध्ये कोणते एक्झाम्पल आले, पॉलिसॅकराइडमध्ये कोणते एक्झाम्पल आले, डायसॅकराइडमध्ये कोणते एक्झाम्पल आले, कोणत्या प्रोडक्ट्सचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर त्याच्यापासून कोणते एलिमेंट्स तयार होतील, किंवा कोणत्या केमिकलचं ज्यावेळेस आपण म्हणणारे ॲडिशनली रिॲक्शन घडून येणारी कशाची, हायड्रोलिसिस झाल्यावर, तर त्यावेळेस त्यांच्यापासून प्रोडक्ट काय तयार होतो, या गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. लक्षात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो या ठिकाणी कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे ज्याला आपण म्हणणार आहे मोनोसॅकराइड, तर मोनोसॅकराइडच्या बाबतीत या ठिकाणी आपण चर्चा करूया. तर बघा, मोनोसॅकराइड जे तर ते सिम्पलेस्ट शुगर आहे, सिम्पल शुगर आहेत मोनोसॅकराइड, जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर शो करत असतात. स्फटिक म्हणतो आपण त्याला. क्रिस्टलाइन म्हणजे काय, स्फटिक. लक्षात. जनरली स्वीट इन टेस्ट असणारे, गोड असतात मोनोसॅकराइड. लक्षात. आणि सोल्युबल इन वॉटर आहे. लक्षात, म्हणजे पाण्यामध्ये इझिली विरघळत असतात हे सिम्पल शुगरचे प्रकार, ज्यांना आपण मोनोसॅकराइड म्हणत असतो. दे कॅन नॉट बी फर्दर हायड्रोलाइज इन टू स्मॉलर मॉलिक्यूल. बघा, मोनोसॅकराइड जे तर मोनोसॅकराइडचं पुन्हा हायड्रोलिसिस होत नाही, कारण ऑलरेडी ते सिम्पल फॉर्ममध्ये. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला मोनोसॅकराइड काय या गोष्टी लक्षात येतील. ओके. समजा एखादा बेसिक मॉलिक्यूल आहे, समजा मोनोसॅकराइड किंवा डायसॅकराइडचं उदाहरण घेऊ आपण. ग्लुकोज हा एक बेसिक मॉलिक्यूल आहे समजा. तर ग्लुकोज मॉलिक्यूल हा आपल्या पेशींना ऊर्जा देतो, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग आपण ग्लुकोज डायरेक्टली घेतोय का, नाही. आपण काय करतो, एखादं फूड खातो, समजा फॉर एक्झाम्पल आपण चपाती खाल्ली. चपाती खाल्ल्यानंतर ती चपाती बाईट करतो, बाईट केल्यानंतर ती आपल्या स्टमकमध्ये जाते. स्टमकमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे ॲसिड, सलायवा, वेगवेगळ्या रिॲक्शन होतात तिच्यावर. वेगवेगळे रिॲक्शन झाल्यानंतर त्या चपातीमध्ये असलेलं कार्बोहायड्रेट वेगळं होतं, कार्बोहायड्रेटमध्ये पुन्हा रिॲक्शन होत असतात आणि कार्बोहायड्रेटचं रूपांतर सिम्पल फॉर्ममध्ये होत असते, ज्याला आपण ग्लुकोज म्हणत असतो. आणि हे ग्लुकोज नंतर आपल्या ज्या पेशी तर त्या घेत असतात, आणि पेशीने ज्यावेळेस ग्लुकोज घेतलं की लगेच पेशी ज्याच्यावर त्या चार्ज होतात, म्हणजे त्यांना ऊर्जा मिळत असते. ओके. असं एक सिम्पल या ठिकाणी उदाहरण तुम्हाला सांगितलं आहे. तर बघा विद्यार्थ्यांना, व्यवस्थित लक्षात घ्या, मोनोसॅकराइडचे तर ते सिम्पल शुगर आहे, क्रिस्टल स्वरूपाचे असतात. क्रिस्टल म्हणजे जसं मीठ, साखर असते, हे क्रिस्टल फॉर्म आहे. लक्षात. आणि स्वीट इन टेस्ट असतात, म्हणजे गोड असतात मोनोसॅकराइड. आणि विशेष म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. मोनोसॅकराइड जो आहे तर तो इझिली पाण्यामध्ये विरघळत असतो. लक्षात. आणि या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, हे जे वेगवेगळे मोनोसॅकराइड आहे तर हे मोनोसॅकराइड पुन्हा यांचं स्मॉलर मॉलिक्यूलमध्ये रूपांतर होत नाही. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये हायड्रोलिसिस घडवून आणणार तर त्यावेळेस त्यांचं पुन्हा स्मॉलर मॉलिक्यूलमध्ये रूपांतर होत नाही. ओके. बघा, दे आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑर मोनोमर्स ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. मोनोसॅकराइड जे तर मोनोसॅकराइड हे कार्बोहायड्रेटचे काय आहेत, बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, किंवा मोनोमर्स ऑफ आपण म्हणू शकतो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं, संयुक्त कार्बोहायड्रेटचे सिम्पल फॉर्म जे तर ते कोण आहेत, मोनोसॅकराइड. ओके. बघा, या ठिकाणी मोनोसॅकराइड जो आहे तर त्यांचा जनरल इम्पेरिकल फॉर्म्युला जो दिलेला आहे तुम्हाला, CH2O आणि एन जो आहे तर तो या ठिकाणी नंबर शो करत असतो. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, CH2ON हा काय आहे, या ठिकाणी इम्पेरिकल फॉर्म्युला आहे कशाचा, मोनोसॅकराइडचा, ज्याच्यामध्ये या ठिकाणी जो कार्बनचा मॉलिक्यूल आहे समजा 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, त्याच्यानुसार त्याचं नाव देण्यात येईल. जसं ट्रायोज असेल, टेट्रोज असेल, पेंटोज असेल, हेक्झोज असेल, हेप्टोज असेल. लक्षात. हेप्टोज म्हणजे 7 कार्बन असलेला कंपाऊंड, हेक्झो म्हणजे 6 कार्बन असलेला कंपाऊंड, पेंटोज म्हणजे 5 कार्बन असलेला, त्याच्यानंतर टेट्रोज म्हणजे 4 कार्बन असलेला, आणि ट्रायोज म्हणजे 3 कार्बन असलेला कंपाऊंड. बघा, दे कॅन बी क्लासिफाईड इन टू ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, देन हेक्झोज अँड हेप्टोज अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये किती कार्बन आहे
त्याच्यानुसार या ठिकाणी मोनोसॅक्रॅइड जो आहे तर तो क्लासिफाईड करण्यात आला आहे. जर समजा या ठिकाणी 3 कार्बन असेल कंपाऊंडमध्ये तर त्याला आपण ट्रायोज म्हणणार, 4 असेल टेट्राज म्हणणार, 5 असेल पेंटाज म्हणणार, 6 असेल हेक्साज म्हणणार आणि 7 असेल तर हेप्टाज म्हणणार आहे. लक्षात. तर या ठिकाणी कार्बन जे तर त्या कार्बनचा नंबरवरनं म्हणजे कार्बनचे नंबर किती त्याच्यानुसार या ठिकाणी जो मोनोसॅक्रॅइड आहे तर त्याचं क्लासिफिकेशन करण्यात आलं आहे. ओके. पण मोनोसॅक्रॅइड जे तर मोनोसॅक्रॅइडमध्ये अल्डिहाइड ग्रुप असतो PGL, ज्याला फॉस्फोग्लिसर अल्डिहाइड असं सुद्धा म्हणत असतात. अल्डिहाइड ग्रुपचा तुम्हाला या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे CHO तुम्हाला माहिती आहे. ग्रुप CHO ग्रुप जो आहे तर तो अल्डिहाइड ग्रुप असतो असं आपल्याला माहिती आहे. आणि PGL म्हणजे काय, फॉस्फोग्लिसर अल्डिहाइड. लक्षात. फॉस्फोग्लिसर अल्डिहाइड असं त्याचं शॉर्ट फॉर्म या ठिकाणी आपण यूज करू शकतो. तर ज्या मोनोसॅक्रॅइडमध्ये अल्डिहाइड ग्रुप असतो CHO तर त्याला अल्डोलेजेस म्हणत असतात. व्यवस्थित लक्षात घ्या. ज्या मोनोसॅक्रॅइडमध्ये अल्डिहाइड ग्रुप असतो कोणता, CHO, तर त्याला काय म्हणत असतो आपण, अल्डोलेज. त्याचं एक्झाम्पल आहे बघा, ग्लुकोज, झायलोज, इरिथ्रोज, डिऑक्सिरायबोज, गॅलेक्टोज आणि मॅनोज. लक्षात. तर हे कशाचे एक्झाम्पल आहेत, अल्डोलेजेसचे एक्झाम्पल आहे. ओके. याच्यात सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, ऑड वनचाच क्वेश्चन पडेल म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा असतो आपल्याला. ओके. आणि ज्या मोनोसॅक्रॅइडमध्ये केटोन ग्रुप प्रेझेंट असणार, केटोन म्हणजे या ठिकाणी कार्बन डबल बॉन्ड O हा जो ग्रुप आहे हा काय असणार आहे, केटोन ग्रुप असणार आहे. तर ज्या मोनोसॅक्रॅइडमध्ये केटोन ग्रुप असणार आहे त्याला काय म्हणतात, केटोजेस. काय म्हणणार आहे त्याला, केटोजेस. आणि त्याचं एक्झाम्पल आहे बघा, रायबुलोज, त्याच्यानंतर फ्रुक्टोज, झायलुलोज, इरिथ्रोलोज आणि सुडोहेप्टुलेज. लक्षात. हे एक्झाम्पल कसले आहेत, केटोलोजिसचे एक्झाम्पल. याच्यामध्ये DHAP ग्रुप येत असतो. DHAP म्हणजे डायहायड्रोक्सी एसिटोन फॉस्फेट. DHAP म्हणजे काय, डायहायड्रोक्सी एसिटोन फॉस्फेट. ओके. आपण बायोलॉजी शिकतो, विसरायचं नाही बरं, केमिस्ट्री नाही हे. नाही तुम्ही म्हणणार की केमिस्ट्री सुरू झालं काय सरचं, बायोलॉजी सोडलं सर ना. लक्षात. बघा, ज्या मोनोसॅक्रॅइडचा ग्रुपमध्ये अल्डिहाइड प्रेझेंट असेल, ज्या मोनोसॅक्रॅइडच्या ग्रुपमध्ये अल्डिहाइड प्रेझेंट असेल त्या ग्रुपला काय म्हणतो आपण, अल्डोलेजेस. आणि ज्या मोनोसॅक्रॅइडच्या ग्रुपमध्ये कीटोन प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणत असतो आपण, केटोजेस. ओके. ऑल मोनोसॅक्रॅइड्स आर रिड्युसिंग शुगर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री अल्डिहाइड अँड केटोन ग्रुप्स. या ठिकाणी सगळे मोनोसॅक्रॅइड जे तर ते रिड्युसिंग शुगर आहेत. आणि हे रिड्युसिंग शुगर काय आहेत मोनोसॅक्रॅइड, तर यांच्यामध्ये या ठिकाणी काय सांगितले की अल्डिहाइड आणि केटोन ग्रुप यांच्यामध्ये प्रेझेंट असतात म्हणून. ओके. बघा, द शुगर रिड्युसेस द बेंडिक्ट रिएजंट सिन्स दे आर कॅपेबल टू ट्रान्सफरिंग हायड्रोजन टू अदर कंपाऊंड, अ प्रोसेस कॉल्ड ॲज रिडक्शन. बघा, या ठिकाणी काय सांगितले की मोनोसॅक्रॅइड जे तर ते काय आहेत, रिड्युसिंग शुगर आहे. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये बेंडिक्ट रिएजंट जो आहे तर बेंडिक्ट रिएजंटसोबत त्यांची रिॲक्शन होत असते त्यावेळेस त्या मोनोसॅक्रॅइडमध्ये असलेले वेगवेगळे हायड्रोजनमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहे तर हे इलेक्ट्रॉन अदर कंपाऊंडमध्ये काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. म्हणून या ठिकाणी मोनोसॅक्रॅइडला आपण काय म्हणतोय, रिड्युसिंग शुगर. ओके. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. या ठिकाणी चार्टच्या मदतीनं आपण मोनोसॅक्रॅइड काय आहेत त्यांच्या बाबतीत या ठिकाणी शिकून घेऊ. बेस्ड ऑन नंबर ऑफ कार्बन ॲटम जर विचार केला आपण तर 3 कार्बन असलेल्याला काय म्हणतो आपण, ट्रायोज, C3H6O3 असं आपण म्हणणार आहे या ठिकाणी, ज्याला ट्रायोज म्हणत असतो आपण. ग्लिसर अल्डिहाइड किंवा हायड्रोक्सी ॲसिटोन येत असतो याच्यामध्ये. ट्रायोजमध्ये कोणता घटक येत असतो, ग्लिसर अल्डिहाइड किंवा डायहायड्रोक्सी ॲसिटोन. ओके. त्याच्यानंतर बघा, टेट्रोज ज्याच्यामध्ये 4 कार्बन असणारे C4H8O4. ओके. इरिथ्रोज हा त्याचं एक्झाम्पल आहे. पेंटोजमध्ये C5H10O5 ज्याच्यात रायबुलोज, झायलुलोज आणि अर्बिनोज किंवा डिऑक्सिरायबोज येणार आहे. डिऑक्सिरायबोजचा तुम्हाला फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे, C5H10O4. ओके. त्याच्यानंतर हेक्झोसिस या ठिकाणी 6 कार्बन असलेला मॉलिक्यूल आहे, ज्याच्यामध्ये उदाहरण येणारे ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज आणि मॅनोज. हेप्टोजेस ज्याच्यामध्ये 7 कार्बन असणारे, ज्याच्यात C7H14 आणि O7 हा असा त्याचा फॉर्म्युला आहे, सुडोहेप्टुलेजमध्ये येत असतो तो. आणि बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप म्हणजे
मोनोसॅक्रॅइड जे, तर मोनोसॅक्रॅइडमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे, अल्डोलेज आहे किंवा केटोज आहे, त्याच्यानुसार या ठिकाणी ग्रुप पाडण्यात आलेले. जर समजा COचो ग्रुप असेल तर तो अल्डिहाइडचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपला आपण म्हणणार आहे अल्डोलेज. आणि जर समजा C डबल बॉन्ड O असेल जो कीटोजचा ग्रुप आहे लक्षात, तर त्याला केटोजेस म्हणणार आहे, ज्याचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलं आहे तुम्हाला बघा, डायहायड्रोक्सी एसिटोन फ्रुक्टोज. आणि अल्डोलेजचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला ग्लिसर अल्डिहाइड आणि ग्लुकोज. हे कशाचे एक्झाम्पल आहेत, अल्डोलेजेसचे एक्झाम्पल आहे. तर असं या ठिकाणी सिम्पल फॉर्ममध्ये आपल्याला मोनोसॅक्रॅइडचा छोटासा एक चार्ट दिलेला आहे, ज्याच्यात नंबर ऑफ कार्बन ॲटमवरनं आणि फंक्शनल ग्रुपमधनं या ठिकाणी मोनोसॅक्रॅइड कशाप्रकारे क्लासिफाय करण्यात आले ते या छोट्याशा चार्टमध्ये तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, मोनोसॅक्रॅइडचं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला ग्लुकोज. ग्लुकोज ज्याला ग्रेप सुगर असं सुद्धा म्हणत असतात. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्यूल इन अ लिव्हिंग सेल. ज्या सजीवांच्या पेशी, तर या सजीवांच्या पेशींचं मुख्य इंधन जे, तर ते का असते, ग्लुकोज. म्हणजे ग्लुकोजाची सगळ्यात जास्त पेशींना आवश्यकता असते. इट्स कॉन्सन्ट्रेशन इन ह्युमन ब्लड इज अबाउट 90 मिलीग्रॅम पर 100 ml ब्लड. व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, 100 ml ब्लडमध्ये किती ग्लुकोज प्रेझेंट असते, 90 मिलीग्रॅम. लक्षात. तुम्हाला शुगर रिपोर्ट तुम्हाला माहीत असेल, शुगर रिपोर्टमध्ये तुम्ही पाहत असतात 70 ते 120 दरम्यान किंवा 140 दरम्यान तुमचं नॉर्मल शुगरची लेवल दिलेली असते. म्हणजे ती किती ब्लडमधनं काउंट केलेली असते, 100 ml ब्लडमधनं. लक्षात. तर सिम्पली काय सांगितलं तुम्हाला, ग्लुकोज जे, तर ते रक्तामध्ये आढळून येणारा सुद्धा एक घटक आहे आणि रक्तामध्ये जवळपास 90 मिलीग्रॅम पर 100 ml ब्लडमध्ये तो आढळून येत असतो. द स्मॉल साईज अँड सॉलिबिलिटी इन अ वॉटर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल अलाउड टू पासिंग थ्रू द सेल मेम्ब्रेन इन टू सेल. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, हा जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, तर या ग्लुकोजची मॉलिक्यूलची साईज जी, तर ती स्मॉल आहे. आणि विशेष म्हणजे ग्लुकोज जो येतो तो वॉटर सोल्युबल आहे. म्हणजे स्मॉल साईज आणि वॉटर सोल्युबल असल्यामुळे ग्लुकोज जो आहे तर तो इझिली सेल मेम्ब्रेनमधनं कशात जात असतो, सेलमध्ये. लक्षात. आणि सेलमध्ये गेल्यानंतर सेलला काय प्रोव्हाइड करणार आहे, एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे. बघा, एनर्जी इज रिलीज वेन द मॉलिक्युल्स आर मेटाबोलाइज बाय सेल्युलर रेस्पिरेशन. ग्लुकोज मॉलिक्यूल केव्हा एनर्जी रिलीज करणार आहे, ज्यावेळेस एखादा मेटाबोलाइट्स जो आहे, म्हणजे समजा एखादा बायोमॉलिक्यूल जो आहे, तर त्याच्यामध्ये चयापचयाची क्रिया घडून येणार आणि त्या बायोमॉलिक्यूलमध्ये चयापचयाची क्रिया घडून येत असताना, म्हणजे ज्यावेळी सेल्युलर रेस्पिरेशन होणार आहे त्यावेळीस ही मेटाबॉलिक प्रोसेस घडून येत असते. आणि ही सेल्युलर रेस्पिरेशन होत असताना जी मेटाबॉलिक प्रोसेस घडून येत असते त्याच्यामधनं काय बाहेर पडणार आहे, ऊर्जा बाहेर पडणार आहे. आणि त्या ऊर्जेचा या ठिकाणी आपण किंवा सेल जे आहे तर त्या यूज करत असतात किंवा त्या ऊर्जेला युटिलाइज करतात किंवा टेम्पररी स्टोअर करून ठेवू शकतात. ओके, सिम्पल या ठिकाणी तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते, ज्याच्यामध्ये या ठिकाणी मोनोसॅक्रॅइडचाच प्रकार आहे हा C6H12O6. हा तुम्हाला ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती आहे, C6H12O6. लक्षात. तर हा या ठिकाणी ग्लुकोजची एक बेंझिन रिंगच्या स्वरूपात त्याचं स्ट्रक्चर जे तर ते आपण डायग्राममध्ये शो केलं आहे. ओके, दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला गॅलेक्टोजचं, ज्याला ब्रेन शुगर असं सुद्धा म्हणत असतात. इट इज लुक लाईक अ व्हेरी सिमिलर टू ग्लुकोज मॉलिक्यूल. ग्लुकोज मॉलिक्यूल सारखाच गॅलेक्टोज मॉलिक्यूल आहे. ते आर ऑल्सो एक्झिबिट इन अल्फा अँड बीटा फॉर्म. गॅलेक्टोज जो आहे तर तो अल्फा आणि बीटा अशा 2 फॉर्ममध्ये आढळून येत असतो. गॅलेक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म डायसॅकराइड लॅक्टोज. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, ज्यावेळेस गॅलेक्टोज हा ग्लुकोजसोबत रिॲक्ट होत असतो, ज्यावेळेस गॅलेक्टोज हा ग्लुकोजसोबत रिॲक्ट होत असतो त्यावेळेस त्याच्यापासून जो डायसॅकराइड तयार होतो तो डायसॅकराइड कोणता आहे, लॅक्टोज. मीन्स वॉट, लॅक्टोज इज मेड अप फ्रॉम गॅलेक्टोज अँड ग्लुकोज. हावेवर glucose and galactose cannot be easily converted into one another. पण या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की हे जे गॅलेक्टोज आणि ग्लुकोज आहे तर ते इझिली काय कन्वर्ट होत नसतं, म्हणजे एकमेकांपासून वेगळे इझिली करता येत नाही. लक्षात. गॅलेक्टोज कॅन नॉट प्ले द सेम रोल इन रेस्पिरेशन ॲज अ ग्लुकोज. बघा या ठिकाणी गॅलेक्टोज जो आहे जरी समजा ग्लुकोजसारखा सिमिलर असला तरी ग्लुकोजसारखा रोल हा रेस्पिरेशनमध्ये घडवून आणत नाही. म्हणजे ग्लुकोज जसं वर्क करते, सेल्युलर रेस्पिरेशन होत असताना ग्लुकोज ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून बाहेर पडत असतो, त्याप्रमाणे
या ठिकाणी गॅलेक्टोज वर्क करत नाही. सिंपल या ठिकाणी गॅलेक्टोज जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा 6 कार्बन असतात आणि त्याचा एक सिंपल फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला खाली स्ट्रक्चरच्या स्वरूपात दिलेला आहे. आणि या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की ग्लुकोजसारखा सिमिलर असा गॅलेक्टोज मॉलिक्यूल आहे ज्याला ब्रेन शुगर असं सुद्धा म्हणतात. तो 2 फॉर्ममध्ये आढळून येतो, अल्फा आणि बीटा फॉर्ममध्ये आढळून येत असतो. गॅलेक्टोज ज्यावेळेस ग्लुकोजसोबत रिॲक्ट होत असतो त्याच्यापासून डायसॅकराइड तयार होतो. त्या डायसॅकराइडचं नाव आहे लॅक्टोज. बघा, ग्लुकोज आणि गॅलेक्टोज जे तर ते इझिली या ठिकाणी एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाही आणि गॅलेक्टोज जो आहे तर तो ग्लुकोजसारखा रोल प्ले करत नाही असं या ठिकाणी तुम्हाला गॅलेक्टोजच्या बाबतीत सांगितलेलं आहे. त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्ये दिसत आहे. ओके, ठीक आहे. अनदर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे फ्रुक्टोज, ज्याला फ्रूट शुगर असं सुद्धा म्हणत असतो आपण. इट इज अ फ्रूट शुगर अँड केमिकली इट इज अ केटोहेक्झोज बट 5 ॲटम रिंग रॅदर दॅन 6 ॲटम रिंग. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, फ्रुक्टोज जो आहे तर फ्रुक्टोज या ठिकाणी फ्रूट शुगर असं सुद्धा म्हणत असतो. केमिकली हा केटोहेक्झोज आहे, पण याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम असण्याऐवजी किती कार्बन ॲटम आहे? 5. तुम्हाला डायग्राममध्ये दिसते त्या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये. हा लक्षात. आणि फ्रुक्टोज ज्यावेळेस ग्लुकोजसोबत रिॲक्ट होत असतो, फ्रुक्टोज ज्यावेळेस ग्लुकोजसोबत रिॲक्ट होत असतो त्याच्यापासून जो डायसॅकराइड तयार होतो त्या डायसॅकराइडला म्हणतात शुक्रोज. मीन्स वॉट? शुक्रोज इज मेड अप फ्रॉम फ्रुक्टोज अँड ग्लुकोज. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला? फ्रुक्टोज जो आहे तर फ्रुक्टोजमध्ये 6 कार्बन ॲटम ऐवजी किती कार्बन आहेत? 5च कार्बन ॲटम आहे, तरीसुद्धा त्याला काय म्हणतात? केटोहेक्झोज. काय म्हणतात त्याला? केटोहेक्झोज. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हे सुद्धा एक या ठिकाणी मोनोसॅकराइडचं उदाहरण आहे. ओके. सेकंड जो कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे तर तो आहे डायसॅकराइड. म्हणजे 2 सॅकराइड ग्रुप एकत्र आल्यानंतर डायसॅकराइड तयार होत असतो. डायसॅकराइड जो आहे तर तो निसर्गात फार रेअर, खूप कमी प्रमाणात आढळून येत असतो आणि मोस्ट ऑफ शुगर जी निसर्गामध्ये आढळून येत असते तर ती काय आहे? डायसॅकराइड आहे. म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक जी शुगर आहे तर ती कशाच्या स्वरूपात असते? डायसॅकराइडच्या स्वरूपात असते. डायसॅकराइड इज फॉर्म वेन 2 मोनोसॅकराइड रिॲक्ट बाय कंडेन्सेशन रिॲक्शन रिलीजिंग वॉटर मॉलिक्यूल. डायसॅकराइड जो आहे तर तो डायसॅकराइड केव्हा तयार होत असतो? ज्यावेळेस 2 मोनोसॅकराइड मॉलिक्यूलमध्ये कंडेन्सेशन रिॲक्शन घडून येते आणि वॉटर मॉलिक्यूल काय होणार? रिलीज होणार, बाहेर पडणार. लक्षात. कंडेन्सेशन म्हणजे बाष्पीभवन म्हणू आपण. लक्षात. 2 मोनोसॅकराइड मॉलिक्यूलमध्ये ज्यावेळेस कंडेन्सेशन प्रक्रिया घडून येत असते त्यावेळेस तिच्यातनं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि कशाची निर्मिती होते? डायसॅकराइड मॉलिक्यूलची. लक्षात. डायसॅकराइड मॉलिक्यूलची निर्मिती होण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते आणि हे जे 2 या ठिकाणी आपण सुरुवातीला मोनोसॅकराइड मॉलिक्यूलपासून डायसॅकराइड मॉलिक्यूल तयार होतो असं म्हणलो, तर हे दोघं मोनोसॅकराइड मॉलिक्यूलचे तर त्या एकमेकांना कोणत्या बॉन्डच्या मदतीने पकडून ठेवत असतात? ग्लायकोसिडिक बॉन्ड. कोणते बॉन्ड असतात? ग्लायकोसिडिक बॉन्ड. ग्लायकोसिडिक बॉन्ड जे तर ते 2 मोनोसॅकराइड मॉलिक्यूलला होल्ड करतात, पकडतात आणि त्यांच्यापासून काय तयार करत असतात? डायसॅकराइड मॉलिक्यूल. मीन्स वॉट? 2 मोनोसॅकराइड मॉलिक्यूल एकत्र आल्यानंतर डायसॅकराइड मॉलिक्यूल तयार होत असतो आणि हे दोघं मोनोसॅकराइड मॉलिक्यूल जे तर ते एकमेकाला कोणत्या बॉन्डच्या मदतीने पकडले गेलेले किंवा कॅचअप झालेले आहेत? ग्लायकोसिडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसायडिक बॉन्ड असं सुद्धा म्हणत असतात. याच्यामध्ये डायसॅकराइड दिलेलं आहे बघा तुम्हाला, शुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. हे कशाचे एक्झाम्पल आहे? डायसॅकराइडचे एक्झाम्पल. याच्यामधला शुक्रोज जो आहे तर तो नॉन रिड्युसिंग शुगर आहे. नॉन रिड्युसिंग शुगर का म्हटले? कारण याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप जो आहे तर तो ॲब्सेंट असतो, म्हणून यांना काय म्हटलो आपण? नॉन रिड्युसिंग शुगर. कोणता? शुक्रोज. पण लॅक्टोज आणि माल्टोज हे 2 घटक जे तर ते काय आहेत? रिड्युसिंग शुगरचे ग्रुप आहेत किंवा रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल आहे, कारण यांच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप काय असणार आहे? प्रेझेंट असणार. या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला? सुक्रोजमध्ये अल्डिहाइड आणि केटोन ग्रुप ॲब्सेंट आहे आणि माल्टोज आणि लॅक्टोज याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप काय आहे? प्रेझेंट आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके. विद्यार्थ्यांनो, डायसॅकराइड जो आहे तर त्याच्यामध्ये लॅक्टोज हे एक्झाम्पल आहे आणि लॅक्टोज जो आहे तर तो बीटा फॉर्ममध्ये सुद्धा आढळून येत असतो, कारण लॅक्टोजची निर्मिती बीटा गॅलेक्टोज आणि बीटा ग्लुकोज या 2 मॉलिक्यूलपासून होत असते. बीटा गॅलेक्टोज आणि बीटा ग्लुकोज याच्यापासून कशाची निर्मिती होते?
लॅक्टोजची निर्मिती होत असते. डायसॅकराइड जे तर ते जनरली वॉटर सोल्युबल असतात, पण साईजनं बिग असल्यामुळे, टू बिग असल्यामुळे सेल मेम्ब्रेनमधनं इझिली पास होत नाही. सिम्पल डिफ्युजन प्रोसेसद्वारे ते या ठिकाणी सेल मेम्ब्रेनमधनं पास केले जात असतात. कारण आपल्याला माहिती आहे सेल मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमेबल आहे. छोटे मॉलिक्यूल असतील इझिली त्याच्यामधनं पास होऊन जातील, पण मोठे मॉलिक्यूल्स असतात तर ते इझिली पास होत नाही. त्यांना या ठिकाणी डिफ्युजन प्रोसेसचा यूज करावा लागत असते. डिफ्युजन म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन किंवा वायसे वर्सा, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, ऑस्मोसिस असं सुद्धा म्हणत असतो आपण. दे आर ब्रोकन डाऊन इन टू स्मॉल इंटेस्टाईन ड्युरिंग डायजेशन. बघा, लॅक्टोजचे जे मॉलिक्युल्स आहेत तर हे लॅक्टोजचे मॉलिक्युल्स किंवा हे जे वेगवेगळे डायसॅक्राइड मॉलिक्युल्स आहेत तर हे इंटेस्टाईनमध्ये ब्रेक केले जात असतात किंवा ज्यावेळेस पचन प्रक्रिया घडून येत असते त्यावेळेस इंटेस्टाईनमध्ये पचन प्रक्रिया घडून येत असते. आणि इंटेस्टाईनमध्ये पचन प्रक्रिया घडत असताना या ठिकाणी जे डायसॅक्राइड मॉलिक्यूल आहे तर त्यांना काय केलं जाणार आहे, ब्रोकन डाऊन केलं जाणार आहे, म्हणजे ब्रेक केलं जाणार आहे. ओके, काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला डायसॅक्राइडचं. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे बघा माल्टोज. माल्टोज जो आहे तर तो कॉमनली आपण त्याला माल्ट शुगर म्हणत असतो. इट इज इमिडिएटली कंपाऊंड इन अ स्टार्च डायजेशन. बघा, हा जो माल्टोज आहे तर हा इंटरमिडिएट कंपाऊंड, इंटरमिडिएट म्हणजे मध्यस्थी कंपाऊंड आहे स्टार्च डायजेशन घडवून आणण्यासाठी. माल्टोज हॅज 1/4 ग्लायकोसायडिक लिंकेज बिटवीन AD ग्लुकोज अँड AD ग्लुकोज. या ठिकाणी काय सांगितलं, दोन ग्लुकोजचे मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर तुम्हाला डायग्राममध्ये दिसते. तर एका ग्लुकोजचं 1 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्या ग्लुकोजचा 4 नंबरच्या कार्बनचा दरम्यान ग्लायकोसायडिक बॉन्ड जो आहे तर तो निर्माण या ठिकाणी केला जातो आहे. आणि हे दोघं मोनोसॅक्राइड एकत्र आल्यानंतर याच्यापासनं डायसॅक्राइड तयार होत असतो ज्याचं नाव आहे माल्टोज. ओके, डायग्राममध्ये तुम्हाला दिसते. आणि ही जी बॉन्डिंग आहे तर ही बॉन्डिंग कोणकोणत्या कार्बन दरम्यान होते, 1 नंबरचा आणि 4 नंबरचा. कोणता बॉन्ड तयार होतो 1 नंबर आणि 4 नंबरच्या कार्बन दरम्यान, ग्लायकोसायडिक बॉन्ड. ओके, आणि या बॉन्डिंगला आपण म्हणत असतो ग्लायकोसायडिक लिंकेज. ओके, जे दोन ग्लुकोजच्या मॉलिक्यूलच्या दरम्यान झालेली. लक्षात, 2 ग्लुकोजच्या मॉलिक्यूलपासून काय तयार झालेलं आहे, माल्टोज. लक्षात, ग्लुकोजचा मॉलिक्यूल मोनोसॅक्राइड आहे, अजून एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल आला म्हणजे 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकत्र आल्यानंतर काय तयार होणार, डायसॅक्राइड. ओके, त्यानंतर अनादर एक्झाम्पल या ठिकाणी डायसॅक्राइडचं दिलेलं आहे ते म्हणजे लॅक्टोज. ओके, लॅक्टोजच्या बाबतीत जर म्हणलं तर लॅक्टोज इज अ मिल्क शुगर विथ 1/4 ग्लायकोसायडिक लिंकेज बिटवीन ग्लुकोज अँड गॅलेक्टोज. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, लॅक्टोज ही मिल्क शुगरचा प्रकार आहे, म्हणजे मिल्कमध्ये आढळून येणारा शुगरचा प्रकार आहे लॅक्टोज. जो ग्लुकोज आणि गॅलेक्टोज हे जे दोन या ठिकाणी मोनोसॅक्राइड आहे, ग्लुकोज आणि गॅलेक्टोज, तर ग्लुकोजचा 1 नंबरचा कार्बनला आणि गॅलेक्टोजचा 4 नंबरचा कार्बनच्या दरम्यान या ठिकाणी ग्लायकोसायडिक लिंकेज तयार झाली, म्हणजे ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार होत असतो. लॅक्टोज इज लेस्ट स्वीट शुगर, म्हणजे या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, लॅक्टोज जी तर ती कमी प्रमाणात गोड असते. ओके, आणि मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ लॅक्टोज जे तर ते ह्युमन मिल्कमध्ये असते 7%. लक्षात, मानवी जे मिल्क आहे तर या मानवी मिल्कमध्ये 7% काय आहे, लॅक्टोज आहे मिल्कमध्ये. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं, हे एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लॅक्टोजच्या बाबतीत विचारला जाऊ शकतो. मिल्क शुगरला काय म्हणतात, लॅक्टोज. कशापासून निर्मिती होते याची, ग्लुकोज आणि गॅलेक्टोजपासून. ओके, बॉन्डिंग फॉर्मेशन कशाच्या दरम्यान आहे, ग्लुकोजच्या 1 नंबरचा कार्बन आणि गॅलेक्टोजचा 4 नंबरचा कार्बन यांच्या दरम्यान ग्लायकोसायडिक लिंकेज तयार झाली. आणि कोणता बॉन्ड तयार होणार, ग्लायकोसायडिक बॉन्ड किंवा ग्लुकोसिडिक बॉन्ड असं सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके, तर तिसरा जो डायसॅक्राइडचा प्रकार आहे तर तो आहे सुक्रोज. सुक्रोज म्हणजे आपली जी डेली, जिला आपण म्हणत असतो टेबल शुगर म्हणत असतो किंवा साखर म्हणत असतो, तर ती काय असते, सुक्रोज असते. तर बघा, इन प्लांट ट्रान्सपोर्ट ऑफ शुगर मेनली ऑकर इन द फॉर्म ऑफ सुक्रोज. वनस्पतींमध्ये शुगरचा ट्रान्सपोर्ट जो आहे तर तो कशाच्या स्वरूपात होत असतो, सुक्रोजच्या स्वरूपात होत असतो. सुक्रोज इज ऑल्सो नोन ॲज इन्व्हर्ट शुगर. बघा, सुक्रोज जी तर सुक्रोजला या ठिकाणी काय सांगितले, शुगरचा इन्व्हर्ट म्हणजे शुगरचा उलट जो भाग आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सुक्रोज. सुक्रोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅन शुगर, ज्याला आपण ऊसाचा रस असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा टेबल शुगर किंवा कमर्शियल शुगर जी आपली घरगुती साखर आहे तर ती काय असणार आहे या ठिकाणी, सुक्रोज. ग्लुकोज नसते बरं, ती काय असते, सुक्रोज असते. ओके, अँड सुक्रोज इज ऑल्सो टाईप ऑफ
डायसॅकराइड. सुक्रोज कशापासून तयार होते? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन मॉलिक्यूलपासून काय तयार होत असते? सुक्रोज तयार होते असते. डायग्राममध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दिसते. स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय सांगितले? फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या दोन मॉलिक्यूलपासून काय तयार होणारे? सुक्रोज तयार होणारे. ओके. नंतर सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे कार्बोहायड्रेटचा तो म्हणजे पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड आर कंपोज लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट. दिस इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. बघा पॉलिसॅकराइड जे तर पॉलिसॅकराइडमध्ये जास्तीत जास्त मोनोसॅकराइडचे युनिट असतात आणि ज्या प्रोसेसद्वारे हे एकत्र येत असतात मोनोसॅकराइड त्या प्रोसेसला म्हणतात पॉलिमरायझेशन. ओके. पॉलिसॅकराइड जो आहे तर त्यांचा शेवट सफिक्स यूज केला जात असतो AN. जसं एक्झाम्पल या ठिकाणी बघ ग्लायकेन्स. काय एक्झाम्पल आहे? ग्लायकेन्स. AN त्या ठिकाणी आपल्याला त्याचं नावाचं शेवटी या ठिकाणी दिसते. पॉलिसॅकराइड आर ब्रोकन डाऊन बाय हायड्रोलिसिस इनटू मोनोसॅकराइड. ज्यावेळेस पॉलिसॅकराइडचं ब्रेकडाऊन होत असते हायड्रोलिसिस प्रोसेसद्वारे त्यावेळेस पॉलिसॅकराइडचं रूपांतर कशात होते? मोनोसॅकराइड्समध्ये होत असते. पेंटोज पॉलिसॅकराइड आर कॉल्ड पेंटोसेन्स. फॉर एक्झाम्पल ॲर्बन, झायलॅन, ऑल दिस फाउंड इन सेल वॉल. या ठिकाणी काय सांगितले बघा? पेंटोज पॉलिसॅकराइड जे तर त्याला पेंटोसेन्स म्हणतात आणि याचं एक्झाम्पल आहे बघा ॲरेबेन, झायलेन. आणि हे दोघं घटक कशामध्ये आढळून येत असतात? सेल वॉलमध्ये. म्हणजे सेल वॉलमध्ये पेंटॅन आणि झायलेनचे तर ते पेंटोज पॉलिसॅकराइडचे प्रकारे ज्याचं शॉर्ट फॉर्म यूज केलं जात असते पेंटोसेन्स. ओके. हेक्झोज पॉलिसॅकराइड जे तर त्यांना हेक्झॅन्स म्हणतात आणि त्याचं उदाहरण आहे बघा मॅनन, सेल्युलोज आणि स्टार्च. पॉलिसॅकराइड जे तर ते वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे म्हणजे पाण्यामध्ये विरघळत नाही आणि त्यांना टेस्टही नसते. स्वीट टेस्ट नाही त्यांना. आलं लक्षात? म्हणजे नो टेस्ट स्वीट. ओके. बघा ऑल पॉलिसॅकराइड्स आर नॉन रिड्युसिंग. पॉलिसॅकराइड जे तर ते रिड्यूस होत नाही नंतर म्हणून या ठिकाणी तुम्हाला नॉन रिड्युसिंग असं सुद्धा म्हणले. ऑल्दो पॉलिसॅकराइड आर नॉन रिड्युसिंग बट इन अ पॉलिसॅकराइड चेन. पॉलिसॅकराइड जे तर हे नॉन रिड्युसिंग जरी असले तरी ते का आहे? पॉलिसॅकराइडचे चेन आहेत. ओके. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके. काय सांगितलं पॉलिसॅकराइडच्या बाबतीत? पॉलिसॅकराइड हे असंख्य मोनोसॅकराइड मॉलिक्यूलची युनिटी झाल्यानंतर म्हणजे पॉलिमरायझेशन झाल्यानंतर तयार होत असतात. पॉलिसॅकराइडच्या शेवटी AN शब्द यूज केला जात असतो. सफिक्स यूज केला जात असतो. पॉलिसॅकराइडचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर मोनोसॅकराइड तयार होत असतात. त्याच्यात पेंटोज पॉलिसॅकराइड जो आहे तर त्याला पेंटोसेन्स म्हणतात. ज्याचं उदाहरण आहे बघा ॲर्बन आणि झायलेन जे प्लांटचा सेल वॉलमध्ये आढळून येत असतात. त्याच्यानंतर हेक्झोज पॉलिसॅकराइड जे तर त्या हेक्झॅन्स म्हणतात त्यांना. ज्याचं उदाहरण आहे बघा मॅनन, सेल्युलोज आणि स्टार्च. पॉलिसॅकराइड जे तर ते पाण्यामध्ये विरघळत नाही आणि त्यांना गोड चव पण नसते. ओके. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी काही पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल दिलेले आहे. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे बघा स्टार्च. स्टार्च जे तर ते वनस्पतींचं फूड आहे आणि त्याला स्टोअर करून ठेवत असतात वनस्पती. इट एक्झिबिट इन टू फॉर्म दॅट इज अमायलोज अँड अमिलोपॅक्टिन. बघा स्टार्च जे तर ते दोन स्वरूपात आढळून येत असते. अमिलोज आणि अमिलोपॅक्टिन या दोन स्वरूपात आढळून येत असते. बोथ आर मेड अप फ्रॉम अल्फा ग्लुकोज. अमिलोज आणि अमिलोपॅक्टिन हे दोघं कशापासून तयार झालेले? अल्फा ग्लुकोजपासून तयार झालेले. अमिलोज जे तर ते अनब्रांचेड पॉलिमर्स ऑफ अल्फा ग्लुकोज आहे. एक्झाम्पलमध्ये दिसते तुम्हाला डायग्राममध्ये स्ट्रक्चर लिनियर फॉर्म दिसतोय तुम्हाला अमिलोजचं. द मॉलिक्युल्स ऑफ अमिलोज आर अनब्रांचेड पॉलिमर्स ऑफ अल्फा ग्लुकोज. या ठिकाणी अमिलोज जो आहे तर अमिलोज हा अनब्रांचेड असा मॉलिक्यूल आपल्याला शो होतो आहे डायग्राममध्ये. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ब्रांचिंग दिसत नाही. द मॉलिक्युल्स कॉइल्ड इनटू हेलिक्स स्ट्रक्चर. आणि हा जो अमिलोज आहे तर तो हेलिक्स फॉर्ममध्ये आढळून येत असतो आपल्याला. अमिलोपॅक्टिन मात्र या ठिकाणी ब्रांचेड पॉलिमर्स आहे अल्फा ग्लुकोजचा. तुम्हाला दोन ब्रांचेस दिसत आहेत बघा. अमिलोपॅक्टिन असं सुद्धा म्हणते आपण त्याला. विशेष म्हणजे हा जो स्टार्च आहे तर हा वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही म्हणजे इनसोल्युबल आहे. कम्प्लिटली इनसोल्युबल आहे. ओके. म्हणजे पूर्णपणे विरघळत नाही वॉटरमध्ये. कोण? स्टार्च. ओके. अमिलोज ज्यावेळेस आपण आयोडीनमध्ये मिक्स करतो त्यावेळेस अमिलोजचा कलर जो आहे तर तो या ठिकाणी ब्ल्यू होत असतो आणि अमिलोपॅक्टिनचे
ज्यावेळेस आयोडीनमध्ये मिक्स केलं जात असते त्यावेळेस त्याचा कलर जो आहे तर तो रेड ॲपिअरन्स शो करतो. व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, अमिलोज जो आहे तर तो ब्ल्यू कलर केव्हा शो करतो, ज्यावेळेस त्याची आयोडीनसोबत मिक्सिंग होत असते किंवा रिॲक्शन होते त्यावेळेस. आणि अमिलोपेक्टिन जो आहे तर तो रेड कलर शो करतो ज्यावेळेस त्याचं आयोडीनसोबत रिॲक्ट केला जात असतो त्याला. ओके, बघा स्टार्च जो आहे तर तो स्टारच्या स्वरूपात जर विचार केला आपण तर पोटॅटो हे एक एक्झाम्पल घेतलं आपण, बटाटा आलू म्हणतो आपण त्याला, तर त्या आलूमध्ये 20% अमिलोज असते आणि 80% जे तर ते अमिलोपेक्टिन असते. म्हणजे अमिलोपेक्टिन 80% आहे आणि अमिलोज जे तर ते 20% आहे. अमिलोज आणि अमिलोपेक्टिन हे काय आहेत या ठिकाणी, दोन फॉर्म आहेत कशाचे, स्टार्चचे. लक्षात, याच्यात अमिलोज जो आहे तर तो अनब्रांचेड आहे, अमिलोपेक्टिन जो आहे तर तो ब्रांचेड आहे. आणि हे दोघंही वॉटरमध्ये कम्प्लिटली इनसोल्युबल आहे. याच्यात अमिलोज हा ब्ल्यू कलर शो करत असतो आयोडीनमध्ये आणि अमिलोपेक्टिन जो आहे तर तो रेड कलर शो करत असतो आयोडीनमध्ये. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. दुसरं या ठिकाणी महत्त्वाचं पॉलिसेक्राइडचं एक्झाम्पल जे दिलेलं आहे तर ते आहे ग्लायकोजन. ग्लायकोजनच्या बाबतीत जर म्हणलं आपण, इट इज अ अमिलोपेक्टिन व्हेरी शॉर्ट डिस्टन्स बिटवीन ब्रांचिंग साईड चेन. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, ग्लायकोजन जो आहे तर तो अमिलोपेक्टिन आहे आणि दोन ज्या साईड चेन आहे तर यांच्या दरम्यान खूप शॉर्ट अंतरमध्ये हा प्रेझेंट असतो. ओके, ग्लायकोजन इज अ स्टोर इन ॲनिमल बॉडी पर्टिक्युलरली इन लिव्हर अँड मसल्स. बघा ग्लायकोजन जो आहे तर तो प्राण्यांच्या बॉडीमध्ये स्टोर केलेला असतो. कुठं, लिव्हर आणि मसल्समध्ये. मसल्समध्ये स्नायू, लिव्हर म्हणजे यकृत. ओके, बघा ग्लायकोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲनिमल स्टार्च. महत्त्वाचा पॉईंट आहे, व्यवस्थित अंडरलाईन करून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲनिमल स्टार्च असा जर प्रश्न विचारला तर त्यावेळेस त्याचं ऑप्शन काय असणार आहे, ग्लायकोजन. ओके, ग्लायकोजन जो आहे तर त्याला ॲनिमल स्टार्च म्हणतात. आणि पुढं बघा, ग्लायकोजन गिव्ज रेड कलर विथ आयोडीन. ज्यावेळेस ग्लायकोजन हा आयोडीनसोबत रिॲक्ट केला जातो त्यावेळेस त्याचा कोणता रंग येत असतो, रेड कलर येत असतो. ग्लायकोजन इज स्टोर ॲज अ फूड ऑफ फंगी. फंगी जे आहे तर त्या फंगी काय करत असतात, त्यांचं फूड म्हणून ग्लायकोजनला स्टोअर करत असतात. ॲनिमल जे तर ॲनिमलच्या मसलमध्ये सुद्धा या ठिकाणी ग्लायकोजन जो आहे तर तो बॉडीमध्ये स्टोअर असतो किंवा लिव्हरमध्ये स्टोअर असतो. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. ओके, नेक्स्ट जो पॉलिसेक्राइडचं एक्झाम्पल आहे तर ते आहे बघा सेल्युलोज. सेल्युलोज हे या ठिकाणी तुम्हाला सांगितले, इट इज अ पॉलिमर मेड अप फ्रॉम बीटा ग्लुकोज मॉलिक्यूल अँड पॉलिमर मॉलिक्यूल आर स्ट्रेट. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, सेल्युलोज जो आहे तर तो बीटा ग्लुकोज मॉलिक्यूलचा पॉलिमर्सपासून तयार झालेला आहे आणि हा जो पॉलिमर मॉलिक्यूल आहे तर हा स्ट्रेट आहे म्हणजे सरळ आहे. ओके, याचं या ठिकाणी हेलिकल स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत नाही. सेल्युलोज सर्व टू फॉर्म सेल वॉल इन प्लांट सेल. बघा वनस्पती पेशी जे आहे तर वनस्पती पेशींमध्ये पेशी भित्तिका तयार करण्याचं काम हे कोण करत असते, सेल्युलोज करत असते. दीज आर मस्ट टॉपर दॅन सेल मेम्ब्रेन. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा की सेल मेम्ब्रेनपेक्षा टफ असं स्ट्रक्चर जे तर ते कशाचं आहे, सेल्युलोजचं आहे. ओके, इन वूड सेल्युलोज इज 50% अँड इन कॉटन इट इज 90%. बघा लाकूड जे असते तर लाकडामध्ये सेल्युलोजचं प्रमाण आहे बघा 50% आणि जे कॉटन आहे कापूस जो आहे तर त्याच्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण किती असते, 90%. इट इज ॲबंडंट ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ऑन अर्थ. ॲबंडंट म्हणजे भरपूर प्रमाणात, मुबलक प्रमाणात, पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येणारा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जो आहे तर तो काय आहे, सेल्युलोज. इट इज ऑल्सो यूज इन रेयॉन फायबर्स दॅट इज आर्टिफिशियल सिल्क. आर्टिफिशियल सिल्कमध्ये म्हणजे कापडामध्ये या ठिकाणी सेल्युलोजचा वापर केला जात असतो आणि पेपर निर्मिती करण्यासाठी सुद्धा म्हणजे वनस्पतीचा पालपासनं म्हणजे कचऱ्यापासनं किंवा पानं असेल, कुडा असेल याच्यापासनं या ठिकाणी जो पेपर तयार केला जात असतो तर तो पेपरामध्ये सुद्धा सेल्युलोज असते. म्हणजे सेल्युलोज जो आहे तर तो बीटा ग्लुकोज मॉलिक्यूलचा पॉलिमर्सपासून तयार झालेला आहे आणि हा स्ट्रेट स्वरूपाचा असतो. या सेल्युलोजपासून वनस्पतींच्या पेशी भित्तिका तयार होत असतात आणि सेल मेम्ब्रेनपेक्षा टफ असं स्ट्रक्चर कशाचं असते, सेल्युलोजचं असते. लाकडामध्ये 50% सेल्युलोज असतो, कॉटनमध्ये 90% सेल्युलोज असतो. पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येणारा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जो आहे तर तो सेल्युलोज आहे आणि
आर्टिफिशियल सिल्क म्हणून सुद्धा या ठिकाणी सेल्युलोजला ओळखत असतात. पेपरामध्ये सुद्धा सेल्युलोजचा यूज केला जात असतो. तुमच्या नोटबुक असतील, बुक्स असतील किंवा न्यूजपेपर असतील, यांचे जे कागद असतात, जे पेपर्स असतात, तर ते कशापासून तयार केलेले असतात? सेल्युलोजपासून. ओके. ते मित्रांनो, नेक्स्ट पॉलिसॅकराइडचा प्रकार जो आहे तर तो आहे चिटिन, ज्याला कायटिन असं सुद्धा म्हणत असतात. हा एक लिनियर पॉलिमर्स आहे आणि पृथ्वीवर सेकंड नंबरला सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येणारा ऑर्गॅनिक मॉलिक्यूलसुद्धा आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फंगल सेल्युलोज. बघा विद्यार्थ्यांनो, फंगस जी असते, फंगी जी आहे, तर फंगीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कायटिनचं प्रमाण असते, म्हणून त्याला फंगल सेल्युलोज असं सुद्धा म्हणत असतात. त्यानंतर हायल्युरोनिक ॲसिड, हेमोसेल्युलोज, पेक्टिन, हेपॅरिन हे सुद्धा या ठिकाणी पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल आहे. हेटेरो पॉलिसॅकराइडमध्ये येत असतात हे. आणि ॲडिशनल पॉईंटच्या बाबतीत जर म्हटलं तर स्लमी पॉलिसॅकराइड विथ कॅपॅसिटी टू बाइंड प्रोटीन अँड वॉटर इज कॉल्ड ॲज म्युको पॉलिसॅकराइड. काही असे पॉलिसॅकराइड असतात जे स्लमी म्हणजे बारीक, आलं लक्षात, हे बारीक असे पॉलिसॅकराइड जे तर यांच्यामध्ये प्रोटीन आणि वॉटर मॉलिक्यूलसोबत बाइंड होण्याची कॅपॅसिटी असते. अशा पॉलिसॅकराइडला काय म्हणत असतात? म्युको पॉलिसॅकराइड, आलं लक्षात. म्हणजे काही असे बारीक पॉलिसॅकराइड आहे जे प्रोटीन आणि वॉटर मॉलिक्यूलसोबत काय होतात? बाइंड होत असतात. त्या पॉलिसॅकराइडला म्युको पॉलिसॅकराइड म्हणत असतात. इन प्लांट, म्युसिलेज इज अ कॉमन म्युको पॉलिसॅकराइड. वनस्पतींमध्ये म्युसिलेज जे तर ते काय आहे? कॉमन पॉलिसॅकराइड. ओके. काही या ठिकाणी ॲडिशनल पॉईंट्ससुद्धा आहे जे तुमच्या स्टडीसाठी किंवा नॉलेजसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. जसं पेप्टिडोग्लायकेन हा शब्द ऐकला आपण. पेप्टिडोग्लायकेन इट इज ऑल्सो टाईप ऑफ पॉलिसॅकराइड अँड इट इज फाउंड इन सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरिया जे तर बॅक्टेरियाच्या पेशीभित्तिकेमध्ये काय प्रेझेंट असतो? पेप्टिडोग्लायकेन. त्याच्यानंतर अगार हे एक कल्चर मीडियम आहे आणि हे जे अगार आहे तर हे सुद्धा म्युको पॉलिसॅकराइडचा एक प्रकार आहे जो रेड अल्गीपासनं ऑप्टेन केला जात असतो, ज्याला आपण रोडोफायसी असं सुद्धा म्हणत असतो. ज्याच्यामध्ये या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले तुम्हाला ग्रासिलेरिया असेल, जेलेडियम असेल किंवा कॉन्ड्रस असतील, तर हे रेड अल्गीचे एक्झाम्पल आहेत. आणि या रेड अल्गीपासनं अगार नावाचं या ठिकाणी पॉलिसॅकराइड ऑप्टेन केलं जात असते. आणि या अगार पॉलिसॅकराइडचा यूज कल्चरिंग मीडियमसाठी केला जात असतो. एखादा टिश्यू कल्चर करायचा असेल, सेल कल्चर करायची असेल, तर अशा वेळेस अगार मीडियमचा वापर केला जात असतो. त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग थिंग दिलेली तुम्हाला, गम आणि फेविकॉल. याच्यामधला डिफरन्स माहिती आहे का तुम्हाला? गम ज्याला आपण डिंक म्हणतो, फेविकॉल माहिती आहे तुम्हाला. तर या दोघांमधला डिफरन्स काय आहे ते जाणून घेऊया आपण. गम आर अ नॅचरल म्युको पॉलिसॅकराइड वाईल फेविकॉल इज अ सिंथेटिक रबर बेस्ड अडेसिव्ह. या ठिकाणी गम जे असते, डिंक जे तर ते नैसर्गिक म्युको पॉलिसॅकराइड आहे. लक्षात, नैसर्गिक म्युको पॉलिसॅकराइड आहे. म्युको पॉलिसॅकराइड काय म्हणलं आपण? जे पॉलिसॅकराइड वॉटर किंवा प्रोटीनसोबत बाइंड होऊ शकतात अशांना काय म्हणतात? म्युको पॉलिसॅकराइड. तर या ठिकाणी डिंकसुद्धा एक म्युको पॉलिसॅकराइड आहे. लक्षात, गम म्हणतो आपण त्याला. ओके. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे? गम जे तर ते एक नैसर्गिक म्युको पॉलिसॅकराइड आहे आणि फेविकॉल जे तर ते सिंथेटिक रबर बेस्ड अडेसिव्ह आहे. म्हणजे सिंथेटिक रबरचा वापर करून एक चिकट असं द्रावण तयार केलं जात असते. त्या द्रावणाला म्हणतात फेविकॉल. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हे काही ॲडिशनल पॉईंट्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता नेक्स्ट कन्सेप्ट बघायची, सिग्निफिकन्स ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट जे तर त्याचं महत्त्व काय? कार्बोहायड्रेट ह्युमन बिंगसाठी कोणता रोल प्ले करत असते? तर बघा, इट सप्लाय एनर्जी फॉर मेटाबॉलिझम. चयापचयाच्या क्रियासाठी जी ऊर्जा लागत असते तर ती ऊर्जा कार्बोहायड्रेट्समधनं भेटत असते. ग्लुकोज इज अ मेन सबस्ट्रेट फॉर ATP सिंथेसिस. बघा, ग्लुकोज हा सुद्धा एक कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे आणि हा एक मेन सबस्ट्रेट आहे, म्हणजे मेन पदार्थ आहे जो ATP सिंथेसिस करतो. ATP म्हणजे एडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि हा एक एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये ऊर्जा भरलेली असणार आहे. लॅक्टोज अ डायसॅकराइड प्रेझेंट इन मिल्क प्रोव्हाइड एनर्जी टू लॅक्टिंग बेबी. या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला? जे लॅक्टिंग बेबी, जे फिडिंग या ठिकाणी आपण म्हणत असतो, ज्या मदर फिडिंग करत असतात, फिडिंग म्हणजे स्तनपान म्हणू आपण, तर त्यांचं जे लिटल बेबी तर त्या लिटल बेबीला मिल्कच्या स्वरूपात न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करत असतात. बरोबर आहे. मग या मिल्कमध्ये काय असते? लॅक्टोज शुगर असते आणि ती लॅक्टोज शुगर त्या बेबीला एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करत असते. अँड लॅक्टोज इज अ डायसॅकराइड. त्याच्यानंतर बघा, पॉलिसॅकराइड सर्व द स्ट्रक्चरल कॉम्पोनंट ऑफ सेल मेम्ब्रेन अँड सेल वॉल.
या ठिकाणी पॉलिसॅकराइड जे तर ते सेलचं मेम्ब्रेन आणि सेल वॉलचं रचना करण्याचं काम या ठिकाणी करत असते. त्याच्यानंतर स्टोर रिझर्व फूड मटेरियल ॲज अ स्टार्च ऑर ग्लायकोजन. या ठिकाणी जे कार्बोहायड्रेट्स आहे तर ते कार्बोहायड्रेट्स वनस्पती असतील किंवा प्राणी असतील तर ते या ठिकाणी स्टार्चच्या स्वरूपात किंवा ग्लायकोजनच्या स्वरूपात ॲज अ रिझर्व फूड मटेरियल म्हणून शरीरामध्ये किंवा बॉडीमध्ये स्टोअर करत असतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्बोहायड्रेट, त्याचे प्रकार आणि त्याच्यामध्ये येणारे वेगवेगळे कंपाऊंड आज या ठिकाणी शिकलो. या युनिटमध्ये म्हणजे या बायोमॉलिक्युल्समध्ये तुम्हाला मोनोसॅक्राइड असेल, डायसॅक्राइड असेल किंवा पॉलिसॅक्राइड असेल याचे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवायचे. लक्षात. आणि की पॉईंट म्हणून सांगतो, ग्लुकोज, फ्रुक्टोज, शुक्रोज, त्याच्यानंतर सेल्युलोज, त्याच्यानंतर स्टार्च यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला जे तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बाकी इम्पॉर्टंट जे समजा माल्टोज वगैरे असतील तर हे सुद्धा व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. माल्टोज कसा तयार होतो, फ्रुक्टोज कसा तयार होत असतो, गॅलेक्टोज कसा कोणत्या मॉलिक्यूलपासून तयार होत असतो, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर कोणत्या मॉलिक्यूलमध्ये किती कार्बन आहे, ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्झोज, हेप्टोज असे आपण शिकलोत ना, त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर काही स्ट्रक्चर ज्यांचे फॉर्म्युले आणि स्ट्रक्चरसुद्धा दिलेले तुम्हाला तर ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं. मित्रांनो, या युनिटमध्ये केमिस्ट्रीसारखा स्टडी करायचा नसतो, आपल्याला बायोलॉजीसारखा स्टडी करायचा असतो. ह्युमन बिंगसाठी बायोमॉलिक्यूल किती इम्पॉर्टंट आहे हे फक्त आपल्याला आपल्या पॉईंटमधनं एक्सप्लेन करायचे असतात. लक्षात. मग या ठिकाणी आपण म्हणणार आहे की सिम्पली जे वेगवेगळे बायोमॉलिक्युल्स आहे तर ते कसे तयार होतात, कुठं तयार होत असतात, कोणत्या कंपाऊंडचं मिक्सिंगनं तयार होतात, या ठिकाणी केमिकल रिॲक्शन विचारली जात नाही. या ठिकाणी तुम्हाला कसे तयार होतात, त्यांचा यूज काय बायोलॉजीमध्ये किंवा ह्युमन बिंगसाठी, एवढ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जात असतात. व्हिडिओ पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोनोसॅक्राइडचा अगोदर बघा, नंतर डायसॅक्राइड बघा आणि नंतर पॉलिसॅक्राइड बघा. प्रत्येकाचे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा, शॉर्ट नोट काढा त्याच्या, आणि त्यांचे युजेस वगैरे असतील किंवा इम्पॉर्टंट पॉईंट जे तर ते तुम्ही रफली लिहून पहा, तेव्हा लक्षात येईल. एकाच व्हिडिओमध्ये तिघं कार्बोहायड्रेट्स देण्याचा मागचा उद्देश म्हणजे हा की वारंवार आपण जर समजा या ठिकाणी दुसरे या ठिकाणी व्हिडिओ त्या कार्बोहायड्रेट्सवर तयार केले, अगोदरचं विसरून जात असतात. म्हणून हा व्हिडिओ 3 टप्प्यात पाहायचा. सुरुवातीला मोनोसॅक्राइड पाहायचे, नंतर डायसॅक्राइड पाहायचे आणि नंतर पॉलिसॅक्राइड पाहायचे. एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. लक्षात. एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ओके, कारण ऑड वनचा क्वेश्चन जो आहे तर तो जास्त करून विचारला जात असतो. स्ट्रक्चरच्या बाबतीत ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज, सेल्युलोज, स्टार्च यांच्यावर जास्त प्रमाणात क्वेश्चन विचारला जात असतो. आणि थेरोटिकल क्वेश्चन जो आहे तर तो तुम्हाला कार्बोहायड्रेटचं सिग्निफिकन्सवर विचारला जाईल किंवा एखादा मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड किंवा पॉलिसॅक्राइडचा कंपाऊंड दिला जाईल आणि तो एक्सप्लेन करायला दिला जात असतो. लक्षात. एक क्वेश्चन हमखास नीटला पडत असतो या युनिटवर. ओके, ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. थँक्यू.